गावदेवी वॉरियर्स अँड वाघोबा फायटर्स आपण पाहिलं तर या दोन संघांच्या दरम्यान ही महत्त्वपूर्ण लढत जी आपल्याला पाहायला मिळेल डे 3 मध्ये आपण पाहिलं तर हा शेड्यूल आहे आणि एकंदरीत आपण वेळ कोणत्या प्रकारचा खर्च नाही करणार. चला गावदेवी वॉरियर्स टीमला मी विनंती करेन लगेच फील्ड सेट करा. 20 मिनिटं असतील एका इनिंगला. बघा लक्ष असू द्या, टायमर आमच्याकडे सेट आहे त्यामुळे तुम्हाला पॅनल्टी खायला नक्कीच लागू शकते. कारण की पॅनल्टी जर तुम्हाला खायची नसेल तर मग तुम्ही वेळेला सहकार्य करा. कोण आहेत? धीरज आहेत मॅन ऑफ द मॅच. धीरज तुम्ही सुद्धा त्वरित या सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी, कारण की आता वेळेला सहकार्य करणं नक्कीच तुमचं आमचं आणि सगळ्यांचं कर्तव्य झालं आहे. कारण की ज्या वेळेला आपण पाहिलं तर हा 4 दिवसाचा शेड्यूल्स आहे. जर वेळेला आपण सहकार्य केलं नाही तर हा शेड्यूल कदाचित 4 दिवसामध्ये कंप्लीट नाही होणार. तर सगळ्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. विजयजी भोय यांचा देखील शुभागमन झालेला आहे. आमचे या स्पर्धेचे ऑफिशियल कॉमेंटेटर मॅन फ्रॉम पायगाव. चला मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडू आपण पाहिलेत तर दाखल देखील झालेत. गोविंदा आणि अनुपम ही जोडी बॉलिंग ट्रॅकवर. अभिषेक आपण पाहिला तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धाकड अशी खेळी करायची आहे फलंदाजांना, धाकड अशी गोलंदाजी करायची आहे. आपण पाहिली तर फिल्डिंग करणाऱ्या टीमला सामनावीराचा पुरस्कार देखील देणार होता आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. बाबूदादा महाळी दादांच्या शुभहस्ते आपण देऊया सामनावीराचा पुरस्कार. धीरज या खेळाडूला अप्रतिम कामगिरी त्यांची या मॅच मध्ये राहिली आहे. अनुपम स्ट्रायकर एंड कडे आपण पाहतोय. चला आपण पाहूया. आपण पंचांनी इशारा दिलाय. सामन्याला होत आहे सुरुवात. पहिला चेंडू इनफिल्डच्या वर खेळण्याचा प्रयत्न हवेत तर यार्ड सर्कलच्या बाहेर चेंडू पडला गेलाय. दुसरे धावेचा प्रयत्न. अनुपम एक चांगला खेळाडू, सिनियर खेळाडू आपण पाहिलं तर अनुभवी खेळाडू आहे आणि तो अनुभवी खेळाडू सध्या जरी आपण पाहिलं की ॲज ओपनर आपण पाहिलं तर वाघोबा टीम्ससाठी आपण पाहिला त्याप्रमाणे वाघोबा फायटर्स टीम्स जर आपण पाहिले तर खेळ त्यांचा देखील चांगला राहिला आहे. परंतु गुणतालिकेमध्ये टॉपमध्ये आहेत परंतु 2 सामने मात्र त्यांनी देखील गमावलेले. त्यामुळे गुणतालिकेमध्ये फेरबदल होताना पाहायला मिळेल आपल्याला थोडाफार. कटचा फटका पॉईंटच्या डोक्यावरून कॅप मोठा आहे तिकडे. पाठलाग केला जातो चेंडूचा. पाहावं लागेल 2 धावा तर आल्या. तिसरी धाव येईल का? नाही, सध्या तरी नाहीये. परंतु चांगला इंटेंट दर्शवला गेला. सकाळचं सत्र आहे. नक्कीच थोडंसं आपण पाहिलं वातावरण दमट आहे. या वातावरण दमट असताना खेळ थोडा मात्र आपण पाहिलं तर सेन्सिबल खेळला जातोय आणि त्याची अगदी गरज देखील आहे. कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना तर सकाळच्या सत्रामध्ये थोडं आपण पाहिलं तर मग बॉडी गरम करण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडूला आपण पाहिलं तर नक्कीच हवेत न खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर इनफिल्डमध्ये गॅपमध्ये ॲज अ मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असेल. चला वेळ जास्त घेऊ शकत नाहीये मित्रांनो. लक्ष असू द्या विक्रम, कारण की वेळेला सहकार्य करा. का आम्ही सहकार्य करण्याची विनंती करतोय तुम्हाला देखील जाणीव आहे. 20 मिनिटाचा वेळ आहे बघा तुमच्याकडे. आम्ही टायमर सेट केलेला आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं तर विश्लेषण करायचं झालं तर जवळजवळ 3 मिनिटं झालेली आहेत बघा. 15 मिनिटात 3 ओव्हर झाल्या पाहिजेत बघा. आतापर्यंत 3 मिनिटं गेलेत आणि चेंडू किती फेकून झाले तर जवळजवळ फक्त 2च. म्हणजेच कुठेतरी तुम्ही मागे आहेत. कदाचित मला तरी वाटतं की 3 मिनिटांमध्ये जवळजवळ 4 ते 5 चेंडू व्हायला हवे होते. अनुपमसाठी शॉर्ट पिच चेंडू होता. इनफिल्डच्या वरून खाली क्षेत्र गॅप मध्ये एका टप्प्याने चेंडू चालला ओव्हर ऑफ दी रो बाउंड्री लाईनच्या पार आणि हा आलाय दणदणीत खणखणीत ताबडतोब SPL ला चौकार. 4 धावा. चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला. आपण पाहिलं तर थोडासा हॉफवाली चेंडू होता आणि अगदी पाहिलं गेलं होतं. खाली क्षेत्र आहे आणि त्या खाली क्षेत्रामध्ये गॅप मोठा होता. निवडला गेला. चांगला फटका दर्शवला गेला. अनुपमने आपला क्लास दर्जा दर्शवला गेला. चौकार प्राप्त केला. टीमची टोटल वाढली आहे. टीमची टोटल झाली आहे 8 धावा. बघा आणखीन वेग घेतोय. सध्या तरी आपण विश्लेषण करूया तर 8 मध्ये ज्यामध्ये 2 दुहेरी आणि 1 चौकार. सारल बॅटने चांगला शॉट आहे परंतु खेळाडू होते तिकडे. खेळाडूंच्या माध्यमातून चांगलं कलेक्शन झालंय. टिट फॉर टॅट जशाच तसं उत्तर आणि अनुपमला केलंय बाद. पहिला धक्का वाघोबा फायटर्स टीमला 8 या धाव फलकावर.
Salva Levi. Boom boom sakalaka boom boom. सध्या तरी आपण बघितलं की न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत आपल्याला वाघोबा फायटर्स टीम कडून अभिषेक, जवळ अभिषेक बॉलर सुद्धा आपण पाहिलं तर अभिषेक आहे. परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर या षटकामध्ये चव्हाण संघांना पण पाहिला विचार करायचा झाला तर मग यस अभिषेक टू अभिषेक सध्या हेच समीकरण पाहतोय आपण. एक चेंडू शिल्लक आहे, टीमची टोटल आहे 8. डेफिनेटली आपण पाहिलं या वेळेला वाईट आहे कारण की जवळजवळ 2 चेंडू शिल्लक आहेत. पहा नक्कीच जवळजवळ पहिल्या 3 चेंडूमध्ये 8 आल्या होत्या, त्यानंतर एक विकेट आली आणि आता वाईट आले, म्हणजे 2 चेंडू शिल्लक आहेत. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर 9 धावा फलकावर आपण पाहतोय. हा अभिषेक आपण पाहिला तर नक्कीच आपल्या संघासाठी चांगली लढाई करेल, त्याच्याकडे चांगले शॉट्स आहेत आणि दर्शवले देखील आहेत. त्यांनी आपल्या टीमसाठी चांगलं क्वालिटी क्रिकेट खेळू शकतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर दिशाहीन हा चेंडू पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा आज आपण पाहिली पंचांची भूमिका पूर्ण करत असताना मिस्टर अतुल राव यांना आपण पाहतोय. दोन सलग वाईट चेंडू बघा, म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं ना तर हे षटक फेकत असताना जवळजवळ 5 मिनिटाच्या वरचा नक्कीच वेळ मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. सरळ फटका चांगला आहे हवेत. हो 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 सुंदर देखना शॉट सरळ उडून दिला, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. एक अप्रतिम फटका, षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. बघा रस्त्याच्या मध्ये कोणी गाड्या पार्क केलेल्या आहेत त्या आपण प्लीज बाजूला काढा, कारण की जेणेकरून आपण पाहिलं ग्लोरी या नक्कीच प्रवेशद्वारासमोर त्या गाड्या थोडा अडथळा निर्माण करतायत. यावेळेला आपण पाहिला तर पुन्हा एकदा दिशाहीन हा चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. वाईटचा इशारा मात्र जरूर मिळतोय. वाईट टीमची टोटल मध्ये वाढ झाली आहे. टीमची टोटल आपण पाहिले तर जवळजवळ 17 धावा. हे षटक पाहिलं आपण तर एक षटकार एक चौकार पाहिलं आपण तर मोठं होत असताना पाहायला मिळाल्या, धावा मोठ्या येताना पाहायला मिळाल्यात. वाघोबा फायटर्सला जी गरज आहे ती पुरवली जाते मित्र म्हणेन. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहिलं दिशाहीन हा चेंडू पाहिलं. गोलंदाजी भरपूर आपण पाहिली तर दिशाहीन होते. आतापर्यंत जवळजवळ आपण विश्लेषण करायचं झालं तर या षटकामध्ये वाईट चेंडूचा जर विचार करायचा झाला तर 4 वाईट आलेत. एक चौकार एक आपण पाहिलं एक षटकार 2 दुहेरी एक विकेट देखील आलाय. म्हणजे सगळ्या काही गोष्टी आपण पाहिल्या इथे घडल्यात. पुन्हा एकदा पाहिला पण वाईट चेंडू. बघा हे षटक किती लांब लचक होत असताना पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे इंटरनॅशनल क्रिकेटचा आपण विचार केला 17 चेंडूचं जे षटक आपण पाहिलं तर मोहम्मद सामी पाकिस्तान त्यामुळे नंबर 1 आहे. आणि नक्कीच कदाचित तशाच प्रकारचं हे षटक आतापर्यंत आपण पाहिलं. किती चेंडू फेकून झाले आता 10. जवळजवळ 10 चेंडू ऑलरेडी मात्र इथून फेकून झालेले आहेत. म्हणजेच इथून आपण पाहिलं तर जी लंका जाळण्यासाठी हनुमानाने शेपटी लांब लचक केली होती तशी आपण पाहिले तर इथे षटक मात्र लांब लचक. हा फोर्स केलेला फटका पाहिला आपण. 2 धावा इथे मिळत आहेत. तिसरी धाव नाही मिळणार. तर 2 धावा 2 धावेने टीमची टोटल पाहिली आपण तर 21च्या घरामध्ये. 21चा आकडा म्हणजे अतिशुभ आकडा, कारण की आज आपण पाहिला ना तर मागे गणेश चतुर्थी म्हणजेच मागे गणेश उत्सव आहे. आणि 21चा आकडा सांगितला तर मग गणपती बाप्पासाठी एक शुभ आकडा मानला जातोय. आणि तोच 21चा शुभ आकडा मात्र वाघोबा फायटर्स साठी आपण पाहिला तर 21. एक षटक समाप्त. डेफिनेटली आपण पाहिली तर मग मागे गणेश उत्सव मग पायगावची यात्रा आहे. आणि नक्कीच आपण पाहिलं तर मग जवळजवळ भरपूर काही आज
कुस्त्यांचे जंगी सामने देखील आहेत, आकर्षक बक्षिसे देखील आपण पाहतोय तिथे आहेत. आणि कोणी इंटरेस्ट असेल तर आपण तुम्ही तिथे या सामन्यांमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकताय. मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर वळूया. दुसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर घेऊन येत आहेत मिस्टर विक्रम कडक या वेळेला. आणि ज्या अनुषंगानं आपण पाहिलं इथून जर विचार करायचा झाला तर मग जवळजवळ डॉटने केली सुरुवात. 21 आपण पाहिलं. जवळजवळ विश्लेषण करायचं झालं तर मागी गणेश उत्सव पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देईन. या वेळेला चांगला फटका मिस्टर गोविंद पाठक नक्कीच आपला क्लास दर्शवत असताना लाजवाब शॉट्स. हा सिक्सर गोविंदाच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. गोविंदाचा क्लास आहे हा आणि क्लास दर्शवला गेलाय. कोणता चेंडू कोणत्या दिशेने मारू शकतोय सगळे काही शॉट्स आहेत त्याच्या पिटाऱ्यामध्ये आणि त्याने दर्शवला गेला हा देखील. येस डेफिनेटली आपण पाहिलं तर किंग कोहली आणि नक्कीच तो क्लास दर्शवला जातोय. कारण की प्रत्येक चेंडू आपण पाहा ना की ज्या अनुषंगाने मात्र खेळला जातोय. ज्याप्रमाणे टेनिस क्रिकेट मध्ये विचार करायचा झाला तर टेनिस क्रिकेटचा सचिन तेंडुलकर कोण असेल तर नक्कीच तो म्हणजेच मंदार गरुडे त्या खेळाडूची आठवण होते. आणि तसा क्लास मात्र आपण पाहिला तर मी तर म्हणेन की या सातवी प्रीमियर लीग मध्ये नक्कीच टेनिस क्रिकेटचा विराट कोहली तर मी म्हणेन गोविंदा पाठक. कारण की सगळ्या प्रकारचे शॉट्स तो खेळू शकतोय. कव्हर डाईव्ह परकट आपण पाहिलं तर त्याचनंतर आपण पाहिलं तर शॉटम पुल आपण पाहिला. अप्रतिम अशी फटकेबाजी. परंतु यावेळेला जोरो आजमाईश करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मोठा शॉट एक्झिक्यूट करण्याच्या प्रयत्नामध्ये होता मिस्टर विक्रमच्या विरोधात. विक्रमच्या विरोधात एक षटकार पडला गेला आहे. परंतु अभिषेक इथे आपण पाहिला तर त्याने देखील एक षटकार लगावला गेला आहे. ज्या अनुषंगानं आपण पाहिलंय तर आता टीमची टोटल आपण पाहिली आहे तर 28 चेंडू फेकून झालेले आहेत. 4 दुसरं षटक ऑन आहे. बघा चांगल्या धावा आपल्याला पाहायला मिळतात फलकावर. आणखीन एक पण पाहिला तर जोरदार हिट करण्याचा प्रयत्न आहे. कधी कधी असं म्हटलं जाते ना की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. परंतु इथे युक्ती वापरावी लागेल. शक्ती मात्र दर्शवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु त्याच्या समोर गोलंदाज मात्र प्रभावी गोलंदाजी करताय. म्हणजे चांगलं कमबॅक. बघा षटकार पडलाय परंतु 7 धावा 5 चेंडू मध्ये खर्च केलात मिस्टर विक्रमने. आता शेवटचा चेंडू असेल या षटकामध्ये. क्लीन बॉल. या वेळेला स्ट्रगल केलं होतं ना. दॅट्स अ व्हेरी गुड कमबॅक बाय मिस्टर विक्रम कडक. ओव्हर समाप्त. धावसंख्या स्थिर 28. थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहिलं तर मग साईबाबाची धून ऐकायला मिळाली. साईबाबाचं गाणं ऐकायला मिळालं. आणि साईबाबा म्हटलं तर नक्कीच मग थंडीचा मौसम थंडीचा महिना आणि मग साईच्या यात्रा आपण पाहिलं तर भरपूर आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. आणि त्याच प्रकारे साईबाबाची आठवण. आणि जसं म्हटलं जाते ना की इरादे रोज लाख बनते कुछ बनकर टूट जाते मगर शिर्डी वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते हैं. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आणि नक्कीच आपण पाहिलं तर साईबाबाची आठवण देखील आपल्याला डीजेच्या माध्यमातून करून दिली गेली आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं तर आता गोलंदाज झाला आहे मिस्टर बाला. अगदी आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली होती बाळाने. परंतु आता या मॅच मध्ये कशी कामगिरी करेल. तिसरा क्रमांकाचा स्पेल असेल. या वेळेला पाहिला शॉट एक्झिक्यूट केलाय मिड विकेटच्या दिशेनं. अगदी आपण पाहिलं तर बालावर पहिल्याच बॉलवर आक्रमण केला गोविंदा पाठकनं. षटकार ठोकला. थँक्यू डीजे. नक्कीच डीजे सुद्धा आज मात्र नक्कीच चांगल्या मोड मध्ये चांगली गाणं ऐकत आहेत. डीजे बिंदे अशी गाणी ऐकावं कारण की नक्कीच ते एलियनची ट्यून्स नका ऐकवू. छान वाटतंय. सकाळचं सत्र 19 पण पाहिलं तर आपण पाहिलं आज एक या वेळेला फ्लिक केला गेला होता. एक मात्र 10 येईल
इथे गोविंदाला. टीमची टोटल मात्र पुढे सरकली जाते. ज्याप्रमाणे आज 1 तारीख म्हणजेच आपण पाहिलं तर फेब्रुवारीचा महिना गाणं ऐकवलं गेलं. आपण पाहिलं तर शिवबाची आठवण झाली. म्हणजे 1 तारीख याचाच अर्थ की येणारी 19 फेब्रुवारी म्हणजेच आपण पाहिली तर तुमच्या आमच्यासाठी जगात बाहेर 19 फेब्रुवारी म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. आणि त्याचा उल्लेख सुद्धा मी करेन. सध्या तरी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर फलकावर आपण पाहिली आहे सध्या तरी 35 आहेत चेंडू फेकून झालेत. बाळाच्या षटकामध्ये 2 त्याने खर्च केला आतापर्यंत. 7 धावा. गोविंदा चांगल्या टच मध्ये आहे. सद्दाम पाहतोय फ्लिक केला हलक्या हाताने पाहिला पण तर मग चंटल पुश त्याला म्हणतात. गोविंदाचा खेळ आपण पाहूया तर किती धावसंख्येवर खेळतोय. 5 चेंडूमध्ये 14 धावसंख्येवर खेळतोय. सद्दाम 1 मध्ये 1 खेळतोय. तर ज्या अनुषंगाने आतापर्यंत आपण पाहिलं तर मग खेळ चांगला आहे. ज्या अनुषंगाने आपण पाहिलं तर गोविंदा गुड टचिंग मध्ये आहे. उलटास या वेळेला आपण पाहिला इट्स अ नो बॉल. बीमर ड्राईव्ह केलाय पाठलाग केला जातोय. परंतु ज्या वेळेला आपण पाहिलं की गोविंदासारख्या खेळाडूला तुम्ही इथून बीमर चेंडू हाताळला गेलाय म्हणजेच तुम्हाला कुठेतरी मोठी चुकी. थँक्यू. नक्कीच डीजे इथे आपण पाहिलं तर हा जो अलार्म वाजला हा बझर वाजला त्याचं कारण काय. या सिटीचा फ्री हिट आणि गोविंदासारखा खेळाडू सोडणार नाहीये सोडणार नाहीये सोडणार नाहीये. तोडलं तोडलं फोडलं फोडलं चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर सोडलं. थँक्यू डीजे. नक्कीच आपण बघितलं आज सकाळीच आकाश उपलब्ध झाले तर काल वाढदिवस होता. बर्थडे पार्टी साजरी करून आणि नक्कीच त्यांना माहिती आहे बर्थडे जरी स्पेशल होता पण आमच्यासाठी SPL सुद्धा स्पेशल आहे. अगदी वेळेवर आलेले आहेत सकाळच्या 17 मध्ये. आणि इथून आपण पाहिलं तर मग जवळजवळ 1 धाव इथे मिळेल. टीमची टोटल आपण पाहिली आहे 46 धावा चेंडू फेकून झालेत या ओव्हरमध्ये आपण पाहिली आहे तर 5 शेवटचा शिल्ड पाहावं लागेल. आतापर्यंत सद्दाम थोडे शांत खेळत आहेत परंतु सद्दाम शांत राहतील का. ओ 1-2 मात्र आपण पाहिजे तर नसीब बहादुरों का साथ देता है. वही यहाँ पे देखने को मिला और कैच ड्रॉप होता हुआ सद्दाम को मौका मिलता हुआ 1 रन मिलता हुआ. 1 के साथ टीम का टोटल हो चुका है 3 ओवर के समाप्ति के बाद 47. यानी कि अभी भी 6 गेंदों का खेल शेष है. 6 गेंदों में कितने रन बनेंगे कितने रनों का टारगेट यहाँ से सेट किया जाएगा गावदी वॉरियर्स टीम के सामने ये भी हम जरूर देखेंगे. जाएंगे डीजे के पास. थँक्यू डीजे. प्रज्वल 11 अँड KBM स्पोर्ट्स 2 टीमचे कॅप्टन लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये या. ह्या वेळेला आपण पाहिला हा चेंडू दिशाहीन फेकला जातोय. बॉलिंग ट्रॅक वर आपण पाहिला मिस्टर सुमितचा विचार करायचा झाला तर मग टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहिलं तर सुमित ढेकले. आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर स्मिथ पण तो हा स्मिथ नाही हा सुमित आहे. प्रज्वल 11 अँड KBM टीम बॉटम 2 कॅप्टन्स. तुम्हाला नक्कीच विनंती असेल की आपण टॉस बॉक्सच्या दिशेने लगेचच या. गोविंदा पाठक आपण पाहिलं तर इथून स्ट्राईक एंडकडे येतात आणि त्यांना जाणीव आहे आपल्या संघासाठी काय करायचं आहे. तर स्लॉग ओव्हरचं षटक आहे आणि एक फिनिशिंग टच अटॅकिंग क्रिकेट. दिशाहीन हाही चेंडू पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिलं तर गती प्रदान करण्याच्या प्रयत्नामध्ये 50 धाव फलकावर पूर्ण झाल्यात 50 अप्स. परंतु आपण पाहिले की 50 पेक्षा जास्तही पूर्ण करावे लागतील कारण की कालच्या दिवसामध्ये गावदी वॉरियर्स टीमने जवळजवळ 60 धावा चेस केल्या होत्या. यावेळेला उडवला हाय अँड हँडसम. दॅट्स अ बिग and use it maximum 6.
थँक्यू. अगदी आपण पाहिलं तर ज्या अनुषंगाने आपण पाहिलं जे पहिलं षटक लांब लचक आलं होतं आणि त्यानंतर आपण बघितलं तर जवळजवळ 21 धावा पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये 7, तिसऱ्या षटकामध्ये 19 आणि चौथ्या षटकामध्ये मी तर म्हणेन डेफिनेटली जास्त येतीलच, कारण की गोविंदाने स्ट्राईक घेतली आहे स्वतःकडे आणि स्ट्राईक घेतल्यानंतर तोडफोड केली आहे. मात्र यावेळेस आपण पाहिलं तर एक धाव मात्र पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. गोविंदा मात्र स्ट्राईक साठी येत आहेत, पाहावं लागेल. स्ट्राईक नक्कीच मी दुसऱ्या बाजूने सद्दाम यांना विकेटचं सॅक्रिफाईस करावं लागतंय. विश्लेषण करायचं झालं तर सिंगल मिळाली, सिंगलने टीमची टोटल पोहोचली गेली आहे 57 या आकड्यावर आपण पाहिली आहे. रनआउटच्या स्वरूपात सद्दाम बाद झाले, थोडंसं नक्कीच योगदान त्यांचं मिळालं, परंतु प्रज्वल 11 टीमचे कॅप्टनना मी विनंती करेन की आपण टॉस बॉक्सच्या दिशेने त्वरित रवाना व्हा. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर जय. कालच्या दिवसामध्ये जयने देखील चांगले हात दर्शवले गेले होते, परंतु आजच्या दिवसामध्ये कशा प्रकारचा खेळ तेही करतील पाहावं लागेल. एस डेफिनेटली 10 मध्ये 30 धाव संख्येवर खेळतोय मिस्टर गोविंदा. शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय, काऊ कॉर्नरच्या दिशेनं पुढे आले होते फिल्डर. झेल मात्र ड्रॉप झालाय तिथे. आपण पाहिलं तर काय घडलं जात आहे इथे पाहिलं तर मग दुसऱ्या बाजूने मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. डेफिनेटली नक्कीच आपण पाहिलं तर हेच मात्र नक्कीच मनामध्ये आणि डोक्यामध्ये या वेळेला अशा गोष्टी असतात की त्या अगदी व्यवस्थित मात्र येत नाहीये, कारण की यावेळेला प्रेझेंट ऑफ माइंड आपण पाहिलं काय तर इथे आपण पाहिलं तर चेंडू यष्ट्यांवर नक्कीच समाप्त केला असता तर मग दुसरी धाव मला वाटते कदाचित मिळाली नसती. चेंडू फेकून झाले जवळजवळ आपण पाहिले तर 4-2 चेंडू शिल्लक आहेत आणि टार्गेट मात्र कितीचं सेट होणार आहे सध्या तरी आपण पाहिलं तर फलकावर जवळजवळ 58 आणि 2 चेंडू शिल्लक आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूया की कोण येत आहेत. आकाश पाल, सुमित 2 चेंडू आहेत. प्रज्वल 11 टीमचे कॅप्टन पण रेडी राहायचं आहे. गोविंदा 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे. हो 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 आणखीन एक कमालीचा फटका. गोविंदा आपण पाहिलं तर गोविंदा 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 सिक्सर आणखीन एक त्याच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. 64 64 धावा फलकावर झालेले आहेत या षटकाराने. एक चेंडू आणखीन एक शिल्लक आहे. कदाचित आणखीन एक जर आला तर मग मला वाटतं की मग जवळजवळ 70 धाव पूर्ण होतील जर या चेंडूवर षटकार येतोय तर. पण आपण पाहिला गोविंदा चांगला टच मध्ये यावेळेला शॉर्ट पुल केलाय आणि इथून शॉर्ट पुल म्हणजे एका टप्प्याने चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल. आपण पाहिलं तर या चौकाराने टीमची टोटल वाढली गेली आहे 68 रन्स फळकावर. आपण पाहिले 69 रन्सचं टार्गेट असेल जिंकण्यासाठी. चला कर्णधार या 2 एका बाजूने केबीएम टीम्सचे कर्णधार आहेत, त्यांच्या समोर प्रज्वल 11 टीम्सचे कर्णधार असतील. आपण टॉसची प्रक्रिया आहे ती कंप्लीट करणार आहोत अगदी लगेचच. सातेवली प्रीमियर लीग सीझन 4 आपण पाहिला. चला आपण पाहिला तर टॉस करण्यासाठी बाबू दादा या. कोणाला? निलेश जी सावंत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. ठरवा आपसमध्ये कोण कॉल देतोय. केबीएम टीम कडून कॉल 2025 मला वाटते 2025 लके शुभेच्छा द्या आपण निलेश सावंत आणि मंचावर विराजमान व्हा. केबीएम टीम टॉस जिंकलाय काय निवडाल? फिल्डिंग आतापर्यंत खेळ भरपूर चांगला झालाय, तरी पण आपण पाहिला की ज्या प्रकारे चर्चा करायची झाली आहे तर आतापर्यंत तुमची टीम चांगलं खेळते आहे.
परंतु तो कालचा दिवस नक्कीच आपण पाहिलं तर फ्री माइंडने खेळला, परंतु आज पहिला सामना आहे म्हणजेच यासाठी काय रणनीती बनवली आहे? तसं खेळत आलोय तसंच यावेळी पण खेळत जाऊ आम्ही. भरपूर चांगला आकाश खेळतात, भरपूर चांगला उमेश करतात, बाबूदादांची बॉलिंग चांगली कमाली झाली, स्वप्नीलचा खेळ चांगला झाली, तुमचं फिल्डिंग चांगली झाली आहे. काय वाटते तुम्हाला की या वर्षी तुम्ही पुन्हा एकदा की KBM ट्रॉफी जिंकण्याचं पूर्णपणे तयारीमध्ये आहात का? हो नक्कीच. मग ही ट्रॉफी जर जिंकली तर मग काय मिळेल? बाबूदादा कशा प्रकारे नक्कीच तुम्हाला गोवा बघा हे आहेत आमचे कल्पेश, प्रश्नांना घाबरूनच पळाले, दुसरे कर्णधार तर उभेच राहिले नाही. चला तर टॉस बॉक्स मधून प्रतिक्रिया हाही जाणून घेऊया आपण. तर प्रतिक्रिया जाणून घेतली आपण की फिल्डिंग निवडली आहे. चला बॅटिंग लगेच पाठवून द्या, फील्ड सेट करा, मैदानाच्या आतमध्ये जाऊया आपण. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ते सज्ज असतील आमचे साथी समालोचक मित्र विजयजी भोये. थँक्यू सो मच मिस्टर जयेश टुकले. वक्रतुंड महाकारी सूर्यकोटी समर्पभा निर्विघ्नं कुर्मदेव सूर्यकार्येषु सर्वदा श्री गणेशाय नमः. करुणेच्यानं जीवाचे रान दिला आम्हास जोहार महान. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की भल्या भल्यांचे झुकते खाली मान. महाराष्ट्राचे आराध्य व छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. सातिवली गावची आई ग्रामदेवी तिला देखील साष्टांग नमस्कार. तर टार्गेट या ठिकाणी पण पाहिलं तर टार्गेट आहे ती म्हणजेच 69 टू विन. 69 धावांचं टार्गेट मात्र ठेवलं गेलंय. चला फील्ड पोझिशन सुचवायची आहे. फसनिंगचा डाव आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला, जयेश डुकले सरांच्या माध्यमातून त्याचं वर्णन तुम्ही ऐकलं. परंतु 69 धावांचा पटलं कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती सुद्धा मनसुरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर बॅटिंग करण्यासाठी दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत, सतीश अँड विक्रम. विक्रम चव्हाण आणि सतीश दोन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सतीश यादव ऑन स्ट्राईक वरती. चला 15 मिनिटांमध्ये आपण तिन्ही षटके कंप्लीट करायची आहेत, याच्यावरती लक्ष असू द्या टीम वागो फायटर्स. नाहीतर मग 15 पेक्षा अधिक वेळ तुम्ही 15 मिनिटाच्या अधिक वेळ तुम्ही जर या ठिकाणी घेतला तर 30 सर्कलमध्ये आणखी एक प्लेयर घ्यावा लागेल. सुद्दाम मनसुरीचा हा पहिला बॉल. सतीश यादव ऑन स्ट्राईक वरती. पहिला बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर डाव्या इष्टीच्या बाहेर टाकला गेलाय. व्हाईट न मात्र सुरुवात झाली आहे. गावदेवी वॉरियर्स टीमच्या खात्यामध्ये एक सिंगल धाव मात्र जोडली जाईल व्हाईटच्या स्वरूपामध्ये. सद्दाम मनसुरीच्या खात्यातील पुढचा बॉल. ओ हो हो, यावेळेस सतीश यादव आउट. बेल्स डाऊन. पहिला धक्का बसलाय गावदेवी वॉरियर्स टीमला. शर्मा हिटमॅन माझा खरा मुंबईचा राजा. रोहित शर्मा हिटमॅन माझा खरा मुंबईचा राजा. मुंबईचा राजा रोहित शर्मा. मुंबईचा राजा हिटमॅन माझा. धन्यवाद अडीचे. फिल्डिंग करणाऱ्या टीमने देखील लक्षात घ्यायचं आहे 15 मिनिटांच्या आतमध्ये तुमची 3 षटकं टाकून झाली पाहिजे. लक्ष असू द्या. लस वाढन काहीतरी इशारा करतायत. आज खिच्यामध्ये एक हात ठेवलाय. एनर्जेटिक. खिच्यामध्ये काहीतरी जडीबुटी आणले. वारंवार खिच्याला हात लावला जातोय.
षटकातील पुढचा बॉल यावेळेस अजून एक फलंदाज बाद. फर्निचर उद्ध्वस्त केलंय. भारत मैदानाच्या आतमध्ये आला होता आणि त्याला पाठवलंय मैदानाच्या बाहेर परत. आउट. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इष्टाचा कुलकंद झुलवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या. धन्यवाद अडीचशे. धन्यवाद. न्यू पार्टनर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय बाला. विकेटच्या ऑन हॅट्रिक वरती आहे गोलंदाज मिस्टर सुद्दाम मंसुरी. पहिला चेंडू वाईट टाकला होता परंतु त्याच्यानंतर लेन अँड लाईन मध्ये सुधारणा केली आणि काय 2 विकेट मात्र प्राप्त केले. 2 विकेट आपण पाहिलं तर सतीश अँड भरतला मात्र त्यांनी बाद केले. आता मात्र विकेटची ऑन हॅट्रिक पूर्ण केली जाईल का? ऑन हॅट्रिक वरती आहे गोलंदाज. ओहो, सुंदर चेंडूच्या हाताळणी, डायरेक्ट हिट. नेम धरून गेम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता परंतु नेम लागला नाहीये. कदाचित इष्ट्यांना जर चेंडू लागला असता तर मग बालाला देखील डगआउटच्या दिशेनं परतावं लागलं असतं. एक सिंगल मात्र कंप्लीट झाली आहे. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सद्दाम मंसुरीच्या माध्यमातून आतापर्यंत खूप चांगलं षटक राहिले. फिल्डिंग कडे या टीमच्या बाजूनं यावेळेस आपण पाहिलं तर फटका सुंदर होता परंतु मिळतील फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले 3च्या घरामध्ये. 69 धावा बनवायचे. चेंडू फेकून झालेत 4. अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहिले तर 2 चेंडू बाकी आहेत या पहिल्या षटकातील. यानंतर होणारा मॅच आपण पाहणार आहोत प्रज्वल 11 वर्सेस केबीएम स्पोर्ट या 2 टीम मध्ये. केबीएम स्पोर्टनं टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करावी लागेल ती म्हणजे प्रज्वल 11 टीमला. त्यानंतर शिवान्स फायटर्स अँड गावदेवी स्पोर्ट, पार्थ वॉरियर्स अँड वागो फायटर्स असे अजून भरपूर सामने खेळवायचे बाकी आहेत. जवळजवळ 49 मॅचेस आपण या ठिकाणी पाहणार आहोत या सातिवले प्रीमियर लीग मध्ये. सध्या तरी आपण मॅच क्रमांक पाहिला तर 25वा हा मॅच आपण पाहतोय. फुल टॉस डिलिव्हरी उडवलाय ऑन साइडला. चेंडू जाईल यावेळेस लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर सीमा रेषेपार आला हा षटकार. काय पाहिजे बायांना मान? सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार. हे सोनियाचे नाटन माझ्या बाया घायल्या. धन्यवाद रिझेक. टॉस डिलिव्हरी आणि त्याच्यावरती आलेला विक्रमच्या बॅट मधनं षटकार. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर वाईट. धावसंख्या जाऊन पोचली ती 10च्या घरामध्ये. षटकातील हा पुढचा बॉल. ओहो, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन या ठिकाणी केलं गेलं. हा डॉट बॉल. षटकाची झाली समाप्ती. धावफलकात धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच
10 आणि आता मात्र धावांची गरज असणार आहे ते म्हणजेच 59, म्हणजेच 20च्या सरासरीनं धावफलक पुढे न्यावे लागेल या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमला. प्रत्येक ओव्हरमध्ये 3 विकेट मारावे लागतील जर विजयाचं लक्ष्य पार करायचं असेल गावदेवी वॉरियर्स टीमला. बाला अँड विक्रम सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत, ते करू शकतात, त्यांच्याकडे ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, कॉन्फिडन्स आहे स्वतःवरती. परंतु यावेळेस दुसरं षटक टाकण्याकरिता मिस्टर गोविंदा पाठक नंबर 2चं षटक टाकण्याकरिता इन झाला. षटकातील पहिला बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर शॉर्ट मिडॉनला मात्र प्रवीण भीमरा त्या ठिकाणी होते आणि त्यांच्याकडनं थोडीशी मिस्टेक मात्र झाली. कदाचित बॉल पकडलं असता, फेकलं असतं तर मग रनआउटची संधी मात्र पूर्ण झाली असती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हवेमध्ये हा शॉट केला गेलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला, परंतु त्याला बीट करून चेंडू जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर. विक्रमच्या बॅट मधनं येतो षटकार क्रमांक 2. महीने में 12 तरीके से तुझको प्यार जताऊंगा. धन्यवाद अडीचशे, धन्यवाद. षटकार या ठिकाणी पेश केलाय. गोविंदा फाटक वरती देखील आक्रमण केलंय विक्रम चव्हाण. स्पेल मध्ये तो देखील मालिकावीरचा मानकरी राहिला होता. पार्थ वॉरियर्स मधून तो खेळत होता त्यावेळेस. यावेळेस आपण पाहिलं तर हो झाली मिस्टेक फाईन लीग शॉट फाईन लीगच्या क्षेत्रामध्ये. धावफलक जाऊन पोहोचला 19च्या घरामध्ये. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 3. अजूनही 15 बॉल आणि 50 धावांची आवश्यकता. प्रत्येक बॉल वरती या ठिकाणी हिट मात्र करावा लागेल, मोठा फटका घ्यावा लागेल. विक्रमकडे ती क्षमता आहे, परंतु गोविंदा पाठक पुन्हा एकदा सज्ज झाला आहे बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस फटका चांगला आहे, क्रिकेटचे सौंदर्य वाढवणारा हा कव्हर ड्राईव्हचा फटका विक्रमच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार. बाकर षटकातील पुढचा बॉल. हो यावेळेस देखील हा चेंडू मात्र पुन्हा एकदा स्टँड मधून मागवावा लागेल. षटकार. धन्यवाद अडीचशे. काय जबरदस्त फ्लातून बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू केलाय विक्रम चव्हाण आणि हा त्याच्या बॅट मधून आपण पाहिला तर षटकार क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29च्या घरामध्ये. अजूनही आपण या ठिकाणी पाहिलं तर चेंडू शिल्लक आहे 13 आणि 13 मध्ये 40 धावा अजून सुद्धा बनवायचे. यावेळेस आपण पाहिलं तर स्लोवर पद्धतीचा हा बॉल टाकला होता आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर गोविंदा पाठक वरती आक्रमण केले विक्रमनं आणि ठोकलाय अजून एक मोठा विकेट. षटकार 6 धावा. 25 धावांचं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं गोविंदा पाठकचं.
धन्यवाद अडीचे, धन्यवाद. विलास वाडा थोडेसे टेन्शन मध्ये दिसत आहेत. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग होते तुम्ही त्यांना पाहू शकता. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आहेत सध्या तरी त्यांचे देखील कमरेवरती हात गेलेत. एवढ्या धावा बनवलेत तरी मात्र बॅटिंग चांगली होते मैदानाच्या आतमध्ये असा विचार त्यांच्या मनामध्ये देखील असेल. खिच्यामध्ये हात टाकलाय, जरीबुटी आणले. शैलेश आला न्यू गोलंदाज. यावेळेस आपण पाहिलं तर व्हाईट वर्सेस बाईस म्हणजेच इष्टाच्या स्वरूपामध्ये ह्या दोन धाव फलकावरती ऍड केल्या जातील. आता मात्र 12 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता. अजून सुद्धा 16च्या सरासरीनं धावफलक मात्र पुढे न्यायचं आहे. गोविंदा पाठकला मात्र थोडासा मार पडला गेला दुसऱ्या षटकामध्ये, परंतु या ठिकाणी वापसी केली जाईल का शैलेशच्या माध्यमातून. परंतु विक्रम आपल्या नावाचा विक्रम करण्यासाठी तयार झालाय. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती. सध्या तरी आपण पाहिलं तर विक्रमच्या बॅट मधनं 8 मध्ये 31 धावा आलेत या मॅच मध्ये. अजून सुद्धा जिंकण्यासाठी 32 धावा बनवायचे 12 बॉल मध्ये. यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक वाईट बॉल पाहू शकता आपण. विलास वाडाण्यांना पाहू शकता ते कसे त्यांच्या चेहऱ्यावरती त्यांची थोडीशी स्माइल मात्र हरवली गेली. ओहो, यावेळेस मात्र टक्कन असा आवाज आलाय. शिवछत्रपतीचा छावा, त्याला मिळतील 6 धावा. विक्रमने ठोकला अजून एक षटकार. मैदानाच्या आतमध्ये, परंतु सध्या तरी विक्रम 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 आणि विक्रमच गाजवतो या ठिकाणी हा खेळ. यावेळेस आपण पाहिलं तर हा डॉट बॉल आला या ठिकाणी. आता मात्र 10 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे अजून सुद्धा मॅच जिंकण्यासाठी. आमचे ऑफिशियल अंपायर मिस्टर दांडेकर या ठिकाणी आपण पाहिलं तर हा चेंडू आहे वाईट आणि मॅच झाले खूप टाईट. कारण फाईट देखील मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगली पाहायला मिळते विक्रमच्या माध्यमातून. 10 बॉल 24 ची गरज. मैच अगदी बनवला गेलाय. ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में. बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लग जाती है सीने में. आग दोनों तरफ की बराबर की लगी है. फायर ब्रिगेड को बुलाना पड़ेगा. यावेळेस आणखी एक फटका. ओहो, अभिषेक अभिषेक त्या ठिकाणी होता आणि त्याच्या माध्यमातून झाली आहे मोठी 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 चुकी. आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये मित्रांनो. विक्रम चव्हाणचा झेल मात्र सोडलाय. कदाचित हा झेल नाही तर मग मॅच सोडलाय की काय असंच प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील आला असेल. कारण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर सध्या तरी विक्रम विक्रम आणि विक्रम दिसतोय आणि त्याचा झेल सोडणं कुठेतरी कठीण परिस्थितीमध्ये घेऊन जाईल वागो फायटर्स टीम. सध्या तरी बॅकफुट वरती जाताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस जखम ओली आहे आणि त्या ओले जखमीवरती मात्र यावेळेस आणखी नमक सोडण्याचं काम करतो या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विक्रम. आणि धन्यवाद डीजे.
माहीमचा हलवा आणि सध्या तरी आपण पाहतो या मॅच मध्ये मिस्टर विक्रम चव्हाणचा हा जलवा. षटकातील पुढचा बॉल यावेळेस अजून एक आणि अशा पद्धतीने हाफ सेंचुरी देखील पूर्ण झाली आहे विक्रम चव्हाणची. व्हॉट अ बॅटिंग बाय मिस्टर विक्रम चव्हाण ऑन फायर. तेरा मध्ये 51 धावा. काय फ्लातून बॅटिंग मैदानात मध्ये जशाच तसं उत्तर या ठिकाणी दिलं गेलंय. असं वाटलं होतं 69 धावा मात्र चेस होणार नाहीयेत, परंतु प्रयत्न प्रामाणिक या ठिकाणी पाहायला मिळतात विक्रम चव्हाणचे आणि त्याचं फल त्याला मैदानात मध्ये निश्चितच मिळायला गेलंय. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 7 आणि 7 मध्ये बनवायचे 10 धावा. मॅच होता कुठे आणि मॅच आलाय कुठे यावेळेस आपण पाहिलं तर ओ हो पुन्हा एकदा संधी होती परंतु झाली आहे मिस्टेक. एक सिंगल मात्र पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 60 या आकड्यावरती. आता मात्र 6 बॉल जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. काय फ्लातून बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. सध्या तरी गावदी वॉरियर्स टीमचे जे ऑनर आहेत ते खूप खुश असतील विक्रम चव्हाणची बॅटिंग पाहून. देवजी महाले आणि गणेश भोईर हे 2 ऑनर आहेत गावदी वॉरियर्स टीमचे. काय जबरदस्त खेळी या ठिकाणी केली आहे विक्रम चव्हाण. आता मात्र आकाश आला. आकाश पाल न्यू बॉलर. यावेळेस आपण पाहिलं मिस टाइम फटका. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का आणि कदाचित दुसरी देखील कंप्लीट. लेझी क्रिकेट मैदानात मध्ये आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी. काय जबरदस्त बॅटिंग मैदानात मध्ये केली गेली आहे. सध्या तरी विक्रम आणि विक्रम दिसत असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. काय जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली आहे. 5 चेंडू आणि आता मात्र 7 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. यावेळेस हाफटॅकर बॉल उडवलाय. अभिषेक आहे लॉंग लेग क्षेत्रामध्ये. यावेळेस मात्र झेल पकडला गेलाय आणि समाप्त झालाय विक्रमचा देखील खेळ. 4 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. हमने बाजीगर सबसे अलग सबसे असली डिफरेंट कैलिबर हमसे मस्ती सीधा पप्पी तेरे आंसू पर हम गेम रखते मुट्ठी में हाँ जादू कर आए बाजीगर हमने बाजीगर सबसे अलग सबसे असली डिफरेंट कैलिबर हमसे मस्ती सीधा पप्पी तेरे आंसू पर हम गेम रखते मुट्ठी में हाँ जादू कर आए बाजीगर धन्यवाद डीजे. आता मात्र जरीबुटी कामाला आले असं वाटते. घातला खिशात हात. विलास दादा एकच वादा. विलास दादा चक्री फिरवल्या. 4 चेंडू 7ची गरज. यावेळेस अटॅकर बॉल आपण पाहिला तर जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. एक मोठा विकेट. 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर आपण पाहिलं तर अभिषेक. हॅप ट्रॅकर बॉल होता. संधी होती मोठा फटका खेळण्याची परंतु आपण या ठिकाणी पाहिलं तर बॅट थोडीशी लेट फिरली गेली. चेंडूला मात्र पाठवला गेले. शॉट फाईन लेगला परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर डिक्लेरेशन झोन आहे आणि मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 63.
अजूनही 3 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस फटका सुंदर आहे ऑन साइडला. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत. आता मात्र 2 बॉल 4ची गरज. धक 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 मात्र वाढू लागली आहे. सध्या तरी टेन्शन 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 आहे. प्रेक्षकांना टेन्शन, खेळाडूंना टेन्शन, अतिथी कक्षामध्ये असलेल्या आमच्या अतिथींना टेन्शन आणि आम्हाला देखील टेन्शन. कोण जिंकणार हा मॅच? कारण खूप मोठं लक्ष होतं. त्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग अगदी सहजपणे करण्याचा प्रयत्न विक्रमने मात्र केला. परंतु यावेळेस ही मॅच आपण पाहिलं तर अंतिम टप्प्यामध्ये येऊन राहिले. 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. सध्या तरी अभिषेक वरती नजरा असतील डगआउट मधून. यावेळेस आपण पाहिलं तर एक सिंगल मात्र पूर्ण केली आहे. आता मात्र 1 बॉल 3ची गरज. बाला 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 झुकेगा नहीं साला. कंपल्सरी चेसिंग आहे. म्हणजेच या 3 धावा पूर्ण कराव्या लागतील. सध्या तरी बाला याच्यावरती नजर असतील. एक बॉल 3ची गरज. अभिषेक सध्या नॉन स्ट्राइक एंड वरती, परंतु आकाशनं कमबॅक केलं या ठिकाणी. आकाश पाल. 1 बॉल 3ची गरज. यावेळेस हवाई हल्ला केलाय. फुल पॉवरफुल. वाकडे तिकडे बाबलीचा हिरवा हिरवा पाला. दूर दूर मारेगा झुकेगा नहीं साला. ठोक डाला. बाला ऑन फायर. अभी बजाओ डीजे वाला. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. जवळजवळ आपण पाहिलं तर 69 धावा बनवायच्या होत्या 4 ओव्हर मध्ये गावठी वॉरियर्स टीमला, आणि त्या धावा मात्र त्यांनी बनवल्या. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर विक्रमची तुफानी खेळी. 56 धावा त्याच्या बॅट मधनं आल्या. जवळजवळ आपण पाहिलं तर 7 षटकार त्याच्या बॅट मधनं आले. नुकताच झालेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अतिशय जबरदस्त रोल प्ले केलाय तो म्हणजेच विक्रमनं. चला विक्रम आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरता. सोळा बॉल मध्ये 56 धावा बनवल्या. त्या म्हणजेच विक्रम चव्हाण या बॅटरनं. चला विक्रम चव्हाण आपण यायचं आहे.